नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र जे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट या परीक्षेसाठी 30 मार्काला विचारलं गेलेलं आहे। त्याच्या संदर्भात आपण 2 दिवसापूर्वी एक लाईव्ह स्ट्रीमिंग घेतली होती। त्याच्यामध्ये आपण जे काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी आवश्यक असणारं मानसशास्त्र आहे याच्या नोट्सचं अनावरण केलं होतं। त्याचा खूप जणांनी फायदा घेतला, पण ती लाईव्ह स्ट्रीमिंग झाल्यानंतर ती जवळजवळ 2 तासाची लाईव्ह स्ट्रीमिंग होती। मग त्याच्यानंतर ज्यांना नोट्स घ्यायच्या होत्या त्यांनी घेतलेले आहेत, पण बऱ्याच जणांमध्ये खूप कन्फ्युजन झालेलं आहे, खूप गोंधळून गेलेले आहेत। त्याच्यासाठी आजच्या या व्हिडिओची निर्मिती करण्यात येत आहे आणि ह्याच्यानंतर ह्या नोट्सच्या बाबतीत मी परत व्हिडिओ टाकणार नाहीये, कारण ह्या नोट्स खूप महत्त्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत। ज्या काही आपण नोट्स काढलेले आहेत, जे काही संपूर्ण मानसशास्त्र आहे त्या नोट्सचं टायटल सुद्धा आपण हेच दिलेलं आहे, संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र नोट्स 30 मार्काचा आहे। आता ह्या नोट्स बद्दल मी तुम्हाला एकदम सविस्तर माहिती सांगतो। आता त्यावेळेस लाईव्ह स्ट्रीम मध्ये सांगितलं होतं, पण ती लाईव्ह स्ट्रीमिंग 2 तासाची गेली होती। पण आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी कमी वेळामध्ये जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला काही अडचणी निर्माण होऊ नयेत। आता जे काही आपण नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत त्या नोट्स मध्ये एकूण 40 चॅप्टर आहेत। किती? 40। आता हे 40 घटक आपण 3 भागामध्ये विभागले गेलेले आहेत, भाग 1, भाग 2, भाग 3। आता ह्या भाग 1, भाग 2, भाग 3 नेमकी भानगड काय आहे? तर भाग 1 जो आहे त्या भाग 1 मध्ये जवळजवळ म्हणजे पूर्ण 20 टॉपिक आहेत आणि त्याच्यानंतर भाग 2 जो आहे तो व्यक्तिमत्व या घटकावर आहे। आणि ह्या नुसता व्यक्तिमत्व ह्या घटकामध्ये खूप सारे टॉपिक आहेत, पण जेवढे आवश्यक आहेत तेवढे आपण ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत। आता हा जो काही व्यक्तिमत्वाचा भाग आहे, व्यक्तिमत्वाचा जो घटक आहे, ह्याच्यामध्ये टोटल 12 चॅप्टर आहेत। भाग 1 मध्ये 20 चॅप्टर, व्यक्तिमत्वाचा भाग 2 आहे त्याच्यामध्ये 12 चॅप्टर आणि भाग 3 जो आहे तो आहे मनोविकृतीचे मानसशास्त्र। आता हे काय भाग 3 मधलं जे मनोविकृतीचे मानसशास्त्र आहे ह्याच्यामध्ये 5 ते 6 चॅप्टरचं कॉम्बिनेशन करून आपण एका चॅप्टर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे। त्या चॅप्टरचं नाव काय आहे? तर त्या चॅप्टरचं नाव आहे मानसिक विकृती। आता ह्या मानसिक विकृतीमध्ये काय आहे? मानसिक आरोग्य, मानसिक समायोजन, पुन्हा मनोविकृती काय असते, मग मानसिक विकृत्या कोणकोणत्या आहेत आणि सकारात्मकतेचे मानसशास्त्र, असे 4 ते 5 टॉपिक आहेत। त्या सर्व टॉपिकचं कॉम्बिनेशन करून आपण मनोविकृतीचं मानसशास्त्र जो भाग 3 आहे त्याच्यामध्ये मानसिक विकृती दिलेल्या आहेत। आता हे जे काही मानसिक विकृती आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या विकृती येतात। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कुठल्या विकृती येतात? तर मानसनस विकृती आहे, समाजघातक विकृती आहे, समाज विघातक विकृती आहे, व्यक्तिमत्व विकृत्या येतात। त्याच्यानंतर मग आणखीन इंद्रियजन्य विकृत्या येतात, आणखी वेगवेगळे असे प्रकार पडतात। ते सगळे प्रकार आपण ह्याच्यामध्ये दिलेले आहेत। इतक्या विकृत्या आहेत ना, ह्या तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत। तुम्ही कुठेही 10,000चे क्लास लावा, ट्युशन लावा, हे करा, कुठेही मिळणार नाहीत। ह्याच्यासाठी एक सेपरेट पुस्तक घ्यावं लागतं। अपसामान्याचे वर्तन किंवा मनोविकृतीचे मानसशास्त्र असं एक सेपरेट पुस्तक भेटतं। त्या पुस्तकाची किंमत 500 ते 600 रुपये आहे। त्याच्यामध्ये सर्व डिटेल दिलेलं असतं, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे। आता बरेचसे यूट्यूबर आहेत, आपले जे काही अकॅडमी वाले आहेत, ते सगळं ह्याच्यामधलं कॉपी करून क्लासेसमध्ये शिकवायला चालू केलेलं आहे। आता हे जे काय आहे मनोविकृतीचं मानसशास्त्र आपण हे 5 ते 6 महिन्यापूर्वीच टाकलं होतं। ह्याच्यातला डाटा कॉपी करून क्लासमध्ये शिकवायला चालू केलेले आहेत। त्याच्या अगोदर कुठल्याही क्लासवाल्याला माहिती नव्हतं। आता जो आपण भाग 1 आहे, या भाग 1 मध्ये 20 चॅप्टर आहेत। आता हे 20 चॅप्टर कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो। आता हा भाग 1 पाहतो। हा भाग 1 मधले 20 चॅप्टर आहेत। पहिला चॅप्टर आहे ताण तणाव व्यवस्थापन, दुसरा चॅप्टर आहे ताणाची यंत्रणा, तिसरा चॅप्टर आहे नैराश्यजन्य घटना व ताण। आता ह्याच्यामधले सब पॉइंट सांगत बसत नाहीये, कारण सगळे जर सब पॉइंट सांगत बसायला गेले तर आणखीन 2 तास लागू शकतात आणि खूप डीप मध्ये सांगावं लागेल। फक्त मी मेन टॉपिक सांगतो। चौथा टॉपिक आहे ताण व्यवस्थापन व ताण व्यवस्थापन यंत्रे।
पाचवा टॉपिक आहे चाचणी नाव उद्देश. आता हा चाचणी नाव उद्देश कुणाला काय आहे काय आणखी कळालंच नाहीये. तर चाचणी नाव उद्देश हा एक असा टॉपिक आहे 2017च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. एक चाचणी दिली होती, ही चाचणी कुणाची आहे आणि ह्याचं भारतीय ह्याच्यामध्ये रूपांतर कोण केलेलं आहे किंवा ह्या चाचणीचं भारतीय शास्त्रज्ञ कोण आहे असं विचारलं गेलं होतं आणि त्या चाचणीचा प्रयोग कोण केला होता, उद्देश काय आहे हे सुद्धा विचारलं होतं. सहावा टॉपिक आहे प्रमुख मानसशास्त्रज्ञ. आता ह्याच्यावर सुद्धा खूप प्रश्न विचारलेले आहेत. 8 ते 9 प्रश्न तुम्हाला प्रमुख मानसशास्त्रज्ञ म्हणजे मानसशास्त्र कोण आहे, कुठला आहे, त्याचं वैशिष्ट्य काय ह्याच्यावर प्रश्न विचारले होते. आता जीन पियाजे बद्दल विचारला होता, जीन पियाजे कुठला आहे. पुन्हा ताणामधला एक घटक होता शिथिलीकरण यंत्र, हे शिथिलीकरण यंत्र कुणाचं आहे ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, तो त्याच्यामध्ये मिळून जातो. 7वा टॉपिक आहे समूह वर्तन. पुन्हा 8वा टॉपिक आहे समूह प्रकार. आता हा म्हणतात समूह हा टॉपिक आपल्या मानसशास्त्रामध्ये आहे का, तर आहे. पेपर नीट चेक करा, 30 सगळे जेवढे काही पेपर झालेत सर्व चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला हा टॉपिक मिळून जातील, त्याच्यावर प्रश्न मिळून जातील. पुन्हा 9वा टॉपिक आहे नेतृत्व. आता नेतृत्व हा घटक तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल, बरेच जणांनी ऐकला सुद्धा नाही, बऱ्याच जणांना माहिती आहे, पण नेतृत्वावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत, हा सुद्धा टॉपिक आहे. मग ह्याच्यानंतर आहेत नेतृत्वाचे प्रकार, जो की 10वा टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये हुकुमशाही नेतृत्व, लोकशाही नेतृत्व, निरंकुश नेतृत्व एवढेच आपल्याला माहिती आहेत, पण आहे प्रशासक नेतृत्व आहे, श्रेणीश्रेष्ठ नेता आहे, तज्ज्ञ नेता असतो, आदर्शवादी नेता असतो, दैवी नेता असतो, प्रतिकात्मक नेता असतो, ह्याच्यामध्ये येतं. पुन्हा 11वा टॉपिक आहे अध्यापनाची पद्धती किंवा अध्यापनाची तंत्रे. हा टॉपिक खूप मोठा आहे, एकदम सविस्तर आपण ह्याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर 12वा टॉपिक आहे शिक्षक. आता ह्या शिक्षकाबद्दल जेवढी काही संपूर्ण माहिती आहे ते ह्या टॉपिकमध्ये मिळून जाते. 13वा टॉपिक आहे विशेष गरजा असणारी बालके. ह्याच्यामध्ये सर्व जेवढं काही आहे सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता 14वा टॉपिक आहे वाढ व विकास, अध्ययन व बालकाचा विकास, जे की सर्वजण ह्याला बालमानसशास्त्र म्हणतात. वाढ व विकास नेमकं काय आहे. आता ह्याचं मार्केटमध्ये पुस्तक पाहायला गेलं तर ह्याच्यासाठी एक सेपरेट पुस्तक आहे, ते पुस्तक वाचल्यानंतर सर्व डाटा क्लिअर होतो. पण आपण जेवढा काही अवेलेबल होता, जेवढं काही महत्त्वाचं आहे ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. वाढ व विकास, त्यालाच अध्ययन व बालकाचा विकास असे सुद्धा म्हणतात. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, आपण जो काय आतापर्यंत अभ्यास केलेला आहे वाढ व विकासमध्ये, ह्याच्यामध्ये आपण फक्त अर्नेस्ट जोन्सनं जे काही पद्धत सांगितलेली आहे, जन्मोत्तर आणि जन्मपूर्व आणि जन्मोत्तर, आणि जे काही तो आराखडा दिलेला आहे, जो काही साचा दिलेला आहे, कुमारावस्था, किशोरावस्था, बाल्यावस्था, शैशवावस्था, प्रौढावस्था, जो काही टप्पे दिलेले आहेत, आपल्याला आतापर्यंत एवढंच माहिती आहे. अर्नेस्ट जोन्सनं दिलेलं आहे तेवढंच माहिती आहे आणि आपण तेवढ्यावरच खुश आहे. पण टेटला ह्याच्यावर प्रश्न नाहीत हो, टेटला ह्याच्यावर प्रश्न नाही आहेत. ह्याच्या पलीकडे आहे, ह्याच्या पलीकडे काय आहे हो, अवस्थात्मक उपपत्ती आहे, नैतिक विकास उपपत्ती आहे, व्यक्तिमत्व विकास उपपत्ती आहे. आता ह्या कुणाच्या आहेत, ह्याच्यामध्ये स्टर्न आहे, कोहलबर्ग आहे, वायागाट्सी आहे, जीन पियाजे आहे, ह्यांच्या सुद्धा वाढ आणि विकास यांच्या उपपत्ती आहेत. त्याचे नाव सुद्धा आपल्याला माहिती नाही आहेत, आता पण कधी ऐकले नाही आहेत. आपल्याला फक्त अर्नेस्ट जोन्स एवढंच माहिती आहे, त्यानं सांगितलेली उपपत्ती एवढंच माहिती आहे, त्याच्या बाहेर काहीच माहिती नाही. हे सगळं तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये मिळून जाईल. आणि ह्याच्यावर प्रश्न आहेत. जीन पियाजेची जी उपपत्ती आहे नैतिक विकास, त्याच्यावर प्रश्न आहे. व्यक्तिमत्व विकास उपपत्ती आहे, त्याच्यावर प्रश्न आहे. स्टर्नची आहे, कोहलबर्गची आहे, वायागट्सीची आहे. प्रत्येकावर एक एक प्रश्न आहे. ह्या 4 उपपत्त्या, ह्या 4वर एक एक प्रश्न आहे. 2017च्या परीक्षेमध्ये पडलेला आहे. हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही. तुम्ही डीएडचं पुस्तक वापरा, बीएडचं पुस्तक वापरा, त्याच्यामध्ये फक्त अर्नेस्ट जोन्स एवढंच आहे. जीन पियाजे बद्दल नाही, कोहलबर्गची उपपत्ती नाही, स्टर्नची नाही, व्यक्तिमत्व उपपत्ती नाही, भेटतच नाही. तसे प्रश्न 2017ला पडलेले आहेत. आता 15वा टॉपिक आहे मानसशास्त्र एक विज्ञान शाखा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे 16वा, जो की आहे संप्रेषण. आता संप्रेषणासाठी अख्खे 17 ते 18 टॉपिक वाचावे लागतात, एक अख्खं पुस्तक येतं. आता ओपन युनिव्हर्सिटीचं जर पुस्तक घेतलं तर त्याच्यामध्ये 15-16 चॅप्टर येतात. बाहेरचं मार्केटमधून एक पुस्तक घेतलं तर संप्रेषणाचं एक स्वतंत्र पुस्तक येतं. आता ह्याच्यामध्ये संप्रेषणाचा इतका मोठा चॅप्टर आहे की त्याच्यावर सुद्धा खूप प्रश्न आहेत. संप्रेषण हा 16वा टॉपिक आहे. त्याच्यानंतर 17वा टॉपिक आहे संप्रेषण प्रक्रियेचे प्रकार. ह्याच्यामध्ये खूप आहेत. एकमार्गी संप्रेषण आहे, द्विमार्गी संप्रेषण आहे, प्रत्यक्ष आहे, अप्रत्यक्ष आहे, आभासी आहे, भाषिक आहे. मग पुन्हा भाषिकमध्ये लेखी संप्रेषण आहे, तोंडी संप्रेषण आहे, पुन्हा अभाषिक संप्रेषण आहे. अभाषिक संप्रेषणामध्ये 1760 प्रकार आहेत. एवढा मोठा प्रकार आहे. पुन्हा त्याच्यानंतर आहे संप्रेषण प्रक्रियेतील अडथळे. आता संप्रेषण प्रक्रियेतील अडथळे याच्यावर सुद्धा खूप सारे प्रश्न आहेत.
आणि जो काही तुम्ही निर्णय क्षमता म्हणता, तुम्ही निर्णय क्षमतेचे प्रश्न उचलून पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला संप्रेषण प्रक्रियेतील अडथळे याच्यावर निर्णय क्षमतेवर प्रश्न आहेत. संप्रेषण या टॉपिकवर जो टॉपिक आहे त्यावरले आधारित प्रश्न कुठे विचारलेले आहेत? निर्णय क्षमतामध्ये. पुन्हा 19वा टॉपिक आहे परिणामकारक संप्रेषण म्हणजे श्रवण कौशल्य. चांगले श्रवण कौशल्य कसं विकसित करायचं, हा मराठीचा चॅप्टर आहे पण तो आपल्या मानसशास्त्रामध्ये येतो. आणि 20वा टॉपिक आहे प्रभावी संप्रेषण. सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रभावी संप्रेषण. आता जर मला व्यवस्थितपणे बोलता येत नसेल किंवा माझ्यामध्ये काहीतरी सांगण्यामध्ये डिफॉल्ट असेल, लिहिता वगैरे व्यवस्थित वाचता येत नसेल किंवा मला सांगण्याचं कौशल्य नसेल, ते तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचणार नाही. हा झाला संप्रेषणातील अडथळा. आता हे सगळं संप्रेषणावर आधारित आहे. इथपर्यंत झाले 20 टॉपिक. हा आपला भाग 1 संपून जातो. भाग 1 मध्ये एवढे चॅप्टर आहेत. आता आहे भाग 2 व्यक्तिमत्व. आता व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला चॅप्टर आहे. आता व्यक्तिमत्वामध्ये जेवढे महत्त्वाचे तेवढे घेतलेले आहेत पण ह्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. व्यक्तिमत्व आहे, व्यक्तिमत्व वेगळा, व्यक्तिमत्व विकास वेगळा, वैयक्तिक भिन्नता वेगळा, व्यक्ती भिन्नता वेगळा, आंतरवैयक्तिक भिन्नता वेगळा, ह्याच्यामध्ये अनुवंश आहे, परिवेश आहे, असे स्वतंत्र वेगवेगळे चॅप्टर येतात. पण ह्याच्यामधले जे मेन आहेत ते आपण घेतलेले आहेत. कुठला? व्यक्तिमत्व समज व गैरसमज हा एक चॅप्टर. पुन्हा व्यक्तिमत्वाचे शास्त्रीय स्वरूप काय आहे ते महत्त्वाचं आहे. पुन्हा त्याच्यानंतर 3रा चॅप्टर आहे व्यक्तिमत्व अभ्यासाचे प्रमुख दृष्टिकोन. आपण 11वी 12वीचं मानसशास्त्र वाचलं, त्याच्यामध्ये फक्त व्यक्तिमत्व एकच चॅप्टर म्हणून जातो. आणि या व्यक्तिमत्वाच्या चॅप्टरमध्ये व्यक्तिमत्वाची व्याख्या आणि व्यक्तिमत्वाचे जे काही दृष्टिकोन आहे, दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा हिप्पॉक्रेटिसची थोडीफार माहिती आहे. शेल्डनचं व्यक्तिमत्व कसं केलेलं आहे, कार्ल युंगनं काय केलेलं आहे, एवढंच आहे बस, ह्याच्यापेक्षा जास्त नाहीये. पण ह्याच्यामध्ये खूप आहे. आता व्यक्तिमत्व अभ्यासाचा प्रमुख दृष्टिकोन कुठला आहे? वर्गत्व दृष्टिकोन वेगळा आणि गुणत्व दृष्टिकोन वेगळा. आता वर्गत्व दृष्टिकोनमध्ये कोण येतो? हिप्पोक्रेटस येतो, क्रेशमर येतं. आता 11वी 12वीच्या पुस्तकामध्ये क्रेशमर बद्दल तर काहीच माहिती नाहीये पण परीक्षेत प्रश्न आहेत. पुन्हा आहे शेल्डन. आता शेल्डनने व्यक्तिमत्वाचे प्रकार कसे केलेले आहेत, काय केलेलं आहे त्याच्याबद्दल आहे. पुन्हा कार्लिंगचं काय आहे, अंतर्मुखी, बहिर्मुखी, उभयमुखी, मग पुन्हा त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते काय आहे त्याने सांगितलेलं आहे. हा झाला वर्गत्व दृष्टिकोन. 4था चॅप्टर आहे गुणत्व दृष्टिकोन. गुणत्व दृष्टिकोनाबद्दल तर कुणालाच काही माहिती नाहीये. 2017च्या परीक्षेमध्ये खूप प्रश्न हे गुणत्व दृष्टिकोनावर आधारित आहे. आता ह्याच्यामध्ये कुठले प्रश्न पडले होते? कॅटलवर प्रश्न पडला होता. 16 PP ही जी चाचणी आहे ती कशामध्ये बदल करून केलेली आहे? आता कॅटलची 23 PF किंवा PPF आहे ती आहे आणि त्याच्यावर 16 नंतर त्याने 23 PPF केली होती, त्याच्यावर प्रश्न पडलेला आहे. गार्डन आहे, त्यानंतर ऑलपोर्ट आहे. आता यांचे दृष्टिकोन काय आहे ते बघणं महत्त्वाचं असतं. व्यक्तिमत्व विषयक पंचघटक प्रारूप काय आहे ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? 5वा चॅप्टर आहे अनुवंशिक नियामके व अंतःस्रावी ग्रंथी. त्यानंतर 6वा चॅप्टर आहे कौटुंबिक नियामके. 7वा चॅप्टर आहे सामाजिक व सांस्कृतिक नियामके. 8वा चॅप्टर आहे सर्वात महत्त्वाचा. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे तुम्हाला कुठल्याही DED पुस्तकामध्ये, मार्केटमध्ये तुम्ही कुठलेही मानसशास्त्राचे पुस्तकं घ्या, तुम्हाला हे त्याच्यामध्ये मिळणार नाहीत म्हणजे नाहीतच. ह्याच्यामध्ये आहे एरिक्सन यांची मनोसामाजिक उपपत्ती. पण आता ह्याच्यामध्ये फ्राइडचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत आहे किंवा मनोसामाजिक सिद्धांत आहे, त्याला मनोविश्लेषणवादी सिद्धांत सुद्धा म्हणतात. आता ह्याच्यामध्ये काय फ्राइडनं काय सांगितलेलं आहे? इदम आहे, अहम आहे, पराहम आहे. मग त्याच्यानंतर त्यानं त्याच्या काय सांगितलेलं आहे? आता आपण अर्नेस्ट जोन्सचे ते वाढ आणि विकासचे ते उपपत्त्या सांगितल्या होत्या ना, तसंच फ्राइडनं मनोविश्लेषण सिद्धांत सांगितलेला आहे. त्याला फ्राइडचा जो मनोविश्लेषण सिद्धांत आहे त्याला लैंगिक सिद्धांत असे सुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये त्यानं मुखलैंगिक अवस्था सांगितलेली आहे, अशी वेगवेगळ्या अवस्था सांगितलेल्या आहेत. तुम्हाला ते वाचल्यानंतर कळेल, ते तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही. ह्याच्यावर प्रश्न आहेत. पुन्हा एरिक्सन यांची व्यक्तिमत्व विकास उपपत्ती आहे. आपण जे आतापर्यंत DED पाहिलं होतं ना, प्रयत्न प्रमाण उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती, सानिध्य अभिसंधान उपपत्ती, पुन्हा आरसा चांदणीचा प्रयोग जे पाहिलं होतं त्याच्याबद्दल तर टेटला आपल्याला काहीच विचारलं नाही हो. इकडं सगळं वेगळं आहे, इकडला सगळा डाटा वेगळा आहे, इकडला सगळा मॅटरच वेगळा आहे. तो नीट कलेक्ट करणं महत्त्वाचं होतं, ते कलेक्ट केलं आहे, ते तुम्हाला देत आहे. एरिक्सन यांची व्यक्तिमत्व विकास उपपत्ती आहे. कॅटलचा प्राथमिक गुणविशेषांवर भर देणारी उपपत्ती आहे. आयझेंकचा व्यक्तिमत्व सिद्धांत आहे, तो काय आहे ह्याच्यावर सुद्धा 5-6 प्रश्न आहेत आयझेंकवर. आता पुन्हा नंतर ह्याच्यामध्ये
12 टॉपिक झाले, त्याच्यातले 8 चॅप्टर सांगितलेले आहेत. आता 9 ते 12 असा घटक आहे, फक्त स्व आधारित आहे. स्व असा एक घटक नाहीये. तुम्ही 11वीचं पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला आदर्श स्व, वास्तव स्व, रॉजर्सचा दृष्टिकोन म्हणजे रॉजर्सनं काय म्हटलेलं आहे एवढंच दिलेलं आहे, आणि स्वबद्दल थोडीफार माहिती, संपलं. ह्याच्यामध्येच हे संपून टाकलेलं आहे. पण स्वबद्दल तेवढं नाही मित्रांनो, स्वबद्दल खूप आहे. आता स्वबद्दल काय आहे, स्व म्हणजे काय, त्याची व्याख्या आहे, दृष्टिकोन आहे, प्रकार आहे, विल्यम जेम्सने सांगितलेले प्रकार आहेत, लुंड होमचे प्रकार आहेत, सामाजिक स्व, परसंवेदित स्व, आदर्श स्व, वास्तव स्व. मग आता सामाजिक स्व आणि परसंवेदित स्व याच्यामध्ये काय फरक आहे ते महत्त्वाचं आहे. स्व आणि जीवनचक्र आहे, आल्पोर्टनं सांगितलेला दृष्टिकोन आहे, रॉजर्सनं सांगितलेला दृष्टिकोन आहे. मग ह्याच्यामध्ये आणखीन 2 चॅप्टर इन्क्लूड आहेत, प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा दृष्टिकोन. आता ह्याच्या प्रगल्भ व्यक्तिमत्व काय असतं, मग ह्याच्यामध्ये रॉजर्सनं प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा दृष्टिकोन सांगितलेला आहे आणि आल्पोर्टनं सुद्धा सांगितलेला आहे. मग ह्यांच्यामध्ये मिक्स काय आहे, आणि त्यानंतर ह्याच्यावर आधारित इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. एवढा मोठा घटक आहे 9 ते 12. हे झाले 20, हे झाले 12, 32 टॉपिक झाले. मग आता याच्यानंतरचा 33वा टॉपिक आहे बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, तर ह्याच्यावरल्या उपपत्त्या आहेत. मानसिक वय काय, शारीरिक वय काय, त्याचं वय कसं काढलं जातं, किंवा जो काही स्टरनं जो डायग्राम दिलेला आहे, मंदबुद्धी, जड बुद्धी, सामान्य बुद्धी, कुशाग्र बुद्धी, ते महत्त्वाचं आहे. ते सगळं वर्गीकरण ते सगळं ह्याच्यामध्ये आहे. पुन्हा 34वा टॉपिक आहे निर्णय क्षमता. जो काही आपण इतका फापट पसारा ऐकलेला आहे, वाचलेला आहे, त्याच्यावर आधारित निर्णय क्षमता असतो. हे उपयोजनात्मक आहे, पण या सगळ्या डाटावर ॲनालिसिस करून त्याच्यावर बनवलेले प्रश्न निर्णय क्षमतेवर असतात. निर्णय क्षमतेवरले प्रश्न कसे सोडवायचे ह्याच्यावरले संपूर्ण महत्त्वाचे पॉईंट्स त्या टॉपिकमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर 35वा टॉपिक आहे इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह, जे की सामाजिक मानसशास्त्र असतं त्याच्यावर आधारित इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहेत. असे इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. आता आपण जो 36वा चॅप्टर दिलेला आहे, तो 36वा चॅप्टर इथे येतो. मनोविकृतीचे मानसशास्त्र किंवा मानसिक विकृती हा 36वा चॅप्टर आहे, जो की भाग 3 मध्ये येतो. पुन्हा 37वा चॅप्टर आहे संरक्षण यंत्रणा. संरक्षण यंत्रणा काय आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहेत. इतक्या संरक्षण यंत्रणा दिलेल्या आहेत ना, तुम्हाला एका पुस्तकामध्ये कुठंच मिळणार नाहीत. ना डीएडच्या भेटतील ना बीएडच्या भेटतील. 38वा चॅप्टर आहे मानसशास्त्रातील विविध शोध व जनक. त्यानंतर आहे 39वा व्याख्या, आणि शेवटी 40वा आहेत महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह. असं एकत्रित करून 40 चॅप्टरमध्ये आपण संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं मानसशास्त्र हे केलेलं आहे. आता एवढं सांगितलेलं आहे, 20 मिनिट लागलेले आहेत. आता म्हणताल मग ह्याच्यासाठी किंमत किती आहे, तर किंमत जास्त नाहीये. याला 2 किंमत ठेवलेले आहेत, 551 आणि 501. आता ही 551 कुणाला आहे, ज्यांनी आत्तापर्यंत माझ्याकडून कोणतीही मानसशास्त्राची नोट्स घेतली नाही त्यांच्यासाठी 551, आणि ज्यांनी माझ्याकडून अगोदर मानसशास्त्राची एक PDF घेतलेली आहे जो की कडली होती मानसिक विकृतीची, त्यांच्यासाठी 501. आता ही घेण्याची पद्धत काय आहे, तर 89, 99, 65, 38, 15, 99, 70, 96, 11, 44. हे 2 नंबर आहेत. ह्याच्यावर तुम्ही फोन पे करू शकता, गुगल पे करू शकता. 89, 99, 65, 38, 15, 99, 70, 96, 11, 44. ह्याच्यावर तुम्ही फोन पे करा, गुगल पे करा. ह्या नोट्स जर पाहिजे असतील तर ह्या तुम्हाला PDF स्वरूपात मिळतील. ह्या नोट्स तुम्ही घेऊन त्याचा अभ्यास करू शकता. आणि ह्या त्या नोट्स आहेत. ह्या नोट्स 550+ पेजेस आहेत. ह्या स्वतः मी लिहिलेल्या आहेत, काढलेल्या आहेत, हस्तलिखित आहेत. अक्षर तुम्हाला एकदम व्यवस्थित ओळखू येण्यासारखं आहे. ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. प्रत्येक पानावर शिक्के सुद्धा मारलेले आहेत, त्यामुळे कॉपीचा वगैरे इश्यू येणार नाहीये. सगळे एकदम व्यवस्थित पद्धतशीर मांडणी केलेली आहे. समजेल अशा भाषेमध्ये, समजेल अशा स्वरूपामध्ये आहेत. तर सगळे एकदम मी तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवलेलं आहे. नोट सुद्धा दाखवत आहे प्रत्येक चॅप्टर वाईज, प्रत्येक ठिकाणी कोणता चॅप्टर आहे, नाव काय आहे, सगळं एकदम व्यवस्थित डायग्राम काढून सगळं सुटसुटीत. पुन्हा जिथं महत्त्वाचं आहे तिथं अंडरलाईन केलेलं आहे, बॉक्स केलेले आहेत. जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या ठिकाणी बॉक्स केलेले आहेत. सगळं एकदम व्यवस्थितपणे ह्या नोट्समध्ये आहे. ह्या 550 पेजेसच्या नोट्स आहेत. ह्याची PDF बनवलेली आहे. आता ह्या 550 पेजेसचा प्रत्येक वेळेस फोटो काढणं, मग त्याचं प्रत्येक फोटो काढून त्याचं सेव्ह करणं, सिक्वेन्सनुसार लावणं, त्याची PDF बनवणं खूप मोठी प्रोसेस आहे. एवढी सगळी मोठी प्रोसेस हे करून वेळात वेळ काढून ह्या नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. तुम्ही त्याचा फायदा घ्या. एकदम प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर खरंच नोकरीला लागायचं असेल तर फायदा घ्या.
तर ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी नक्कीच घ्या. जेवढा डाटा होता सगळा दिलेला आहे. आता म्हणचाल 551 किंमत खूप झाली, खूप झाली. काही नाहीये. 551 म्हणजे एवढा सगळा डाटा आहे, त्याच्यासाठी काहीच नाहीये 551. आता तुम्ही म्हणचाल 551 असतात का, एवढेच असतात का? मग आता बरेच जण म्हणतील 300 रुपयाला द्या, 400 रुपयाला द्या. नाही, बिलकुल मिळणार नाही. 551 ज्यांनी आता आपण काय घेतली नाही त्यांच्यासाठी 551. ज्यांनी अगोदर मानसशास्त्राची एक पीडीएफ घेतलेली आहे त्यांच्यासाठी 501 रुपये. मग आता काहीतरी कन्सेशन द्या, हे द्या, मला फ्रीमध्ये द्या, डिस्काउंट द्या, असं जर तुमचं म्हणणं असेल तर बिलकुल बिलकुल मिळणार नाही. ज्यांना खरंच आवश्यकता आहे, ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना खरंच विश्वास आहे की नोट्स महत्त्वाचे आहेत, एवढा डाटा आहे, ह्या नोट्स घेतलेला फायदा राहील असं वाटत असेल तर त्यांनी घ्या. माझं काही जोर जबरदस्ती नाही की घ्या म्हणून घ्याच. तुम्हाला ह्या नोट्सपेक्षा काही बेटर ऑप्शन भेटला किंवा मार्केटमध्ये ह्या नोट्सपेक्षा जर तुम्हाला बेटर ऑप्शन भेटला किंवा चांगल्या आणखी नोट्स किंवा चांगल्या पुस्तक भेटल्या तर घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ते घेऊ शकता, ते परचेस करू शकता. आता तुम्हाला हे 551 रुपये जास्त वाटत असतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ज्यांना आवश्यक आहे, ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना विश्वास आहे त्यांनी घ्या. जेवढा डाटा होता तेवढा सगळा क्लिअर सांगितलेला आहे. ह्याच्यामध्ये मला काही असं फसवेगिरी करायची नाही. जे सरळ आहे, जे खरं आहे तेच सांगतोय आणि आत्तापर्यंत सुद्धा तेच सांगितलेलं आहे. ह्याच्या पुढे मी जास्त काही सांगणार नाही. आता एवढं गोळा करायला जवळजवळ मला 1.5 महिना लागलेला आहे. अगोदर वाचून परत लिखाण करणं, सगळं व्यवस्थित डाटा गोळा करून एकदम व्यवस्थितपणे मांडणी करून हे केलेलं आहे. आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत त्या सगळ्या हस्तलिखित आहेत, माझ्या स्वतःच्या अक्षरातल्या आहेत. प्रत्येक पेजवर माझंच अक्षर आहे, दुसरं कुणाचं नाही. आणि नोट्सच्या प्रत्येक ह्याच्यावर आपल्या चॅनलचा शिक्का सुद्धा आहे. ह्या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात मिळतील. आणि आता ह्याच्यावर जास्त डिस्कशन करत बसू नका आणि मला फोन करून जास्त हे करू नका की सर आता हे नोट्स आम्ही घेतल्या तर ह्याची प्रिंटच निघेल का, प्रिंट निघाल्यानंतर चांगलीच निघेल का, मग ह्याच्यातून पैकीच्या पैकी मार्क पडतील का, मग 100% ह्याच्यातून सगळं तेच येईल का. हे पहा, जेवढा डाटा होता, जेवढं 2017ला विचारलं होतं त्या धर्तीवर आधारित सगळं ह्याच्यात टाकलेलं आहे. आणि त्यापेक्षा आणखीन जास्त काही येऊ शकेल ह्याचा विचार करून सुद्धा सगळं टाकलेलं आहे. आता ज्यांना विश्वास होता त्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग चालू असताना, त्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये सांगत असतानाच ॲडव्हान्स पेमेंट करून नोट्स घेतलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा विश्वास राणे सरांनी केले होते. त्या फक्त सांगितलं असं 551 रुपये आहे. पूर्ण माहिती ऐकण्याच्या अगोदरच त्यांनी घेतल्या. त्यानंतर सध्या मॅडमनी सुद्धा घेतलेल्या आहेत, मग बऱ्याच जणांनी घेतलेले आहेत. पण आता कालपासून काय झालेलं आहे, फक्त कमी करा, 400 रुपयाला द्या, 200 रुपयाला द्या. अरे हे काय भाजीपाला आहे का, की मेथीची पेंडी आहे का कोथिंबीरची पेंडी आहे का, 10ला जोडी द्या, 10ला बंच द्या, 200 रुपयाला सगळ्याच नोट्स द्या. नाही, ज्यांना खरंच आवश्यकता आहे, ज्यांना खरंच घ्यायचं आहे त्यांनी 551 रुपयाला घ्या. ज्यांनी अगोदर घेतलेले आहे त्यांना 500 रुपयाला आहे. ह्याच्यामध्ये 1 रुपयाही कमी होणार नाही. आणि ह्या नोट्स लिमिटेड आहेत. ह्या नोट्स मला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरवायच्या नाही आहेत, कारण मला माहिती आहे की ह्या नोट्सची व्हॅल्यू किती आहे. ह्या नोट्स काढताना मला मेहनत किती लागलेली आहे. अख्खा 1.5 महिना गेलेला आहे. 1.5 महिना जाऊ द्या, त्याच्यापेक्षा आता ह्या 1.5 महिन्यापेक्षा माझा अभ्यास झाला असता. मला सुद्धा परीक्षा द्यायची आहे, मला सुद्धा टेटला द्यायची आहे. आणि ह्या नोट्सवरून काय माझं आयुष्य जाणार आहे असं किंवा नाही आहे. मला जॉब लागला तर माझं आयुष्य सिक्युअर होणार आहे. आणि ह्याच अशा नोट्स आहेत की ह्या नोट्सच्या माध्यमातून आयुष्य सिक्युअर होऊ शकतं, जॉब लागू शकतो. गणित बुद्धिमत्तेचं पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटून जाऊ शकतं. मराठी भेटून जाऊ शकतं, इंग्लिश भेटून जाऊ शकतं, बाकी जेवढे सगळे सब्जेक्ट आहेत ते भेटून जाऊ शकतं. पण हे एक असं होतं मानसशास्त्र, त्याचं कुठं अवेलेबल नव्हतं, ते अवेलेबल करून दिलेलं आहे. मग आता वरून म्हणतात आता 551 रुपये आहे, मग आता आम्हाला प्रिंट करायला वेगळे पैसे जाणार, एवढा खर्च होणार, तेवढा खर्च होणार. हा विचार जर करत असाल तर तुम्ही खरंच घेऊ नका. आवश्यकता असेल तर घ्या. आणि आता वरून म्हणतात की आता ह्या नोट्स वाचताना आम्ही जर मोबाईलवर पाहत गेलो तर एवढं सगळं वाचणं मोबाईलवर पॉसिबल होत नाही आहे. थोडंसं एक प्रामाणिकपणे स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा. आपण व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर इकडे चॅट करणं, तिकडे ग्रुपवर डिस्कशन करणं, फाजील ह्याच्यामध्ये 1-1, 2-2, 3-3 तास घालवतो. त्यावेळेस बरं आपले डोके दुखत नाहीत. आपण इंस्टा रील्स, फेसबुकवरले व्हिडिओ, व्हॉट्सअपवरले व्हिडिओ पाहण्यात त्याच्यामध्ये तास घालवतो. त्यावेळेस बरे आपले डोके दुखत नाही, त्यावेळेस बरं आपल्या डोळ्याला ताण होत नाही. पिक्चर पाहताना, पिक्चर 2-2, 3-3 तासाचे आपण पिक्चर पाहतोय की वेब सिरीज आपण दिवसभरामध्ये पाहून निघतो.
त्यावेळेस बरं आपल्या मेंदूला आपल्या डोळ्याला त्रास होत नाही हो. ज्यावेळेस फक्त नोट्स वाचायच्या असतात, ज्यावेळेस अभ्यास करायचा असतो त्यावेळेस फक्त आपल्या डोक्याला मेंदूला डोळ्याला कसा त्रास होतो. ह्या प्रश्नाचं उत्तर स्वतः एकदम प्रामाणिकपणे द्या, स्वतःला द्या. आणि खरंच अभ्यास करण्याची जिद्द असेल, खरंच अभ्यास करायचा असेल, खरंच नोकरीला लागायचं असेल तर घ्या. उगाच टाइमपास करायचा असेल, पैसे वाया घालवायचे असतील तर घेऊ नका. ज्यांना खरंच नोकरीला लागायचं आहे, ज्यांना खरंच अभ्यास करायचे, ज्यांना खरंच शिक्षक व्हायचं आहे त्यांनीच घ्या. मलाही जास्त असं फोन करून कमी करा, हे करा ते करा तसलं विचारू नका. ज्यांना पाहिजे 551 आहे नंबर दिलेला आहे, फोन पे करा, गुगल पे करा. ते झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला हे करा, तुम्हाला नोट्स मिळून जातील. आणि मी आणखीन असंही सुद्धा सांगितलं, कुठं अक्षर ओळखू आलं नसेल तर मला फोटो पाठवा, काय ओळखू आलं नसेल तर ते विचारा, मी सांगतो म्हणतोय, सगळं सांगतो. पण ह्याच्यामध्ये कमी करू नका, हेच करा तेच करा असलं बिलकुल हे करू नका. आणखीन एकदा सांगतोय, खरंच नोकरीला लागायचंय, खरंच शिक्षक बनायचंय तर घ्या. तुम्हाला ह्या नोट्सपेक्षा बेटर ऑप्शन भेटत असेल, तुम्ही क्लासेस लावलेले असाल, क्लासेसमध्ये सुद्धा शिकवतात, तिथं सुद्धा तुम्हाला एकदम व्यवस्थित भेटत असेल, सगळं परिपूर्ण भेटत असेल तर घेऊ नका, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर भेटत नाही आहे, अवेलेबल होत नाही आहे, काहीच नाही आहे तर घ्या. माझी काही जोर जबरदस्ती नाही आहे, जे आहे ॲक्च्युअल आहे सगळं सांगितलं, मला कोणाला लुबाडायचं नाही, काय नाही. आता रोज उठून मी काय ह्या नोट्सवर व्हिडिओ बनवणार नाही. हां नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या मध्ये तुम्हाला स्वागत आहे, संपूर्ण मानसशास्त्र मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे, ह्याच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही आहे, हेच ते प्रश्न हेच ते नोट्स असं रोज उठून मी व्हिडिओ बनवणार नाही आहे. मला ह्याचं जास्त मार्केटिंग करायचं नाही आहे, कारण मला सुद्धा वेळ खूप कमी आहे, मला सुद्धा अभ्यास करायचा आहे. जेवढी मार्केटिंग करायची होती मला, आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ज्यावेळेस नोट्स काढल्या त्यावेळेस फक्त मी माझ्यासाठी काढल्या होत्या, माझ्या गरजेसाठी काढल्या होत्या. आणि पुन्हा नंतर लक्षात आलं की बाबा नाही, देणं गरजेचं आहे म्हणून मी अवेलेबल करून दिलेले आहेत. ज्यांना घ्यायच्या त्या घ्या, व्हॅल्युएबल नोट्स आहेत, पैशाचा विचार करू नका. काहीच नाही आहेत 551 रुपये. पण आता तुम्ही फक्त ह्याचाच विचार करत बसत असाल तर मला ह्याच्यापेक्षा जास्त काहीच बोलायचं नाही आहे. ह्याची किंमत किंवा ह्याची व्हॅल्यू तुम्हाला तेव्हा कळेल ज्यावेळेस परीक्षा होईल, त्यावेळेस पश्चाताप होईल. TETच्या वेळेस सुद्धा बऱ्याच जणांना पश्चाताप झालेला आहे. माझ्या फॅमिलीमधले सुद्धा मेंबर आहेत किंवा आजूबाजूचे मित्रमैत्रिणी सुद्धा आहेत, त्यांना त्यावेळेस TETच्या वेळेस सांगितलं होतं की असं असं आहे, हा आहे डाटा, तो करा. नाही, TETची परीक्षा झाल्यावर त्यांना लक्षात आले की बाबा हा सांगत होता, तो बरोबर सांगत होता, ऐकलं असतो तर आज TET पास झालो असतो, शिक्षक भरतीची म्हणजे टेटची परीक्षा द्यायला चान्स भेटला असता. पण नाही, ठीक आहे, ते म्हणतात ना, ज्याचं करायला जावं भलं तोच म्हण आपलं खरं, तशी गोष्ट असते. ते कसं असतं, दारूच्या दुकानी सगळी गर्दी असते, बोलत नाहीत ओरडत नाहीत, काय नाही, शांत निवांत असतो. आणि इकडं दूधवाला दही घ्या दूध घ्या ओरडत जातो, कोण घेत नाहीये. तसं असतं आता बाजारामध्ये, तसंच चालू आहे नुसतं. आणि IBPSच्या नावाखाली तर सगळा भोंबाटा चालू आहे. कशाचं काय फिक्स नाही आहे, तरी सुद्धा IBPS नुसार नुसतं आपलं मार्केट वळवायचं चालू आहे, क्लासेसचे पैसे गोळा करायचे चालू आहेत, विद्यार्थ्यांना दिशाभूल करायचं चालू आहे. आपल्याला तसलं काय करायचं नाही आहे. हा शेवटचा व्हिडिओ असेल नोट्सच्या बाबतीत. ह्याच्यानंतर टाकल्यानंतर मी एकच व्हिडिओ टाकेल आणि त्यावेळेस सांगेल की आजपासून मी नोट्स देणं बंद करणार आहे, नोट्स कुणालाही मिळणार नाही आहेत. म्हणून ह्या लिमिटेड नोट्स आहेत, ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी घ्या, ज्यांना नाही घ्यायची त्यांनी घेऊ नका. बस, याच्यापेक्षा जास्त काही नाही सांगायचं. तर ह्या ज्या काही नोट्स आहेत संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र हस्तलिखित आहेत, PDF स्वरूपात मिळतील. 551 रुपये किंमत आहे. ज्यांनी अगोदर घेतले नाही त्यांच्यासाठी व ज्यांनी अगोदर एखादी PDF घेतलेली आहे त्यांच्यासाठी 501 नंबर दिलेला आहे, त्याच्यावर फोन पे गुगल पे काय करायचं ते करा, स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला शेअर करा. ह्या नोट्स फक्त टेटसाठी आहेत. ह्या नोट्समध्ये एकूण 40 चॅप्टर आहेत, फक्त आणि फक्त टेटसाठी आहेत. TETचा याचा काही तीळ मात्र संबंध नाही आहे. एखादा दुसरा चॅप्टर TETला विचारला गेला जातो, पण सगळेच्या सगळे चॅप्टर हे फक्त टेटसाठीच आहेत. ह्या नोट्सचा वापर मी स्वतः करणार आहे, मी स्वतःसाठी केलेला आहे. तुम्हाला फायदा घ्यायचा असेल घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. बेटर ऑप्शन भेटले तर बेटर ऑप्शन घ्या, पण एकदम प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर खरंच तुम्हाला घ्यायचं घ्या, नाहीचं नाही घ्यायचं घेऊ नका. पण खरंच फोन करून सर किंमत खूप आहे, कमी करा, हे करा ते करा, हे द्या, डिस्काउंट द्या, तसलं काहीही म्हणू नका. मला खरं तर ॲक्च्युअल जास्त पसरवायच्या नाही आहेत नोट्स, त्यासाठीच 551 ठेवलेले आहेत, काहीच नाही आहेत. ज्यावेळेस तुम्हाला नंतर कळेल की ह्या नोट्सची व्हॅल्यू किती आहे आणि लिमिटेड आहेत, मी आत्ताच सांगतोय लिमिटेड आहेत. ह्याच्यानंतर
किती दिवसाने व्हिडिओ टाकेल ते माहिती नाही, त्यावेळेसच मी व्हिडिओमध्ये येऊन सांगेल की नोट्स देणं बंद करणार आहे. लिमिटेड आहेत, ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घेऊ शकता. आता बऱ्याच जणांनी घेतलेले आहेत. माझी जेवढी इच्छा होती किंवा जेवढी अपेक्षा होती तेवढ्या ह्यांनी फक्त 2 दिवसामध्ये घेतलेले आहेत. पण आता मला आणखीन जास्त ह्या नोट्सचा सेल करायचा नाही आहे. फक्त आता कसं आहे, 5 ते 7 वर्ष झाले शिक्षक भरती झालेली नाही आहे. आता होत आहे, चान्स आहे. मार्केटमध्ये आणखीन घ्यायचं काय मटेरियल आलेलं नाही आहे, आपण देत आहोत. त्याचा फायदा घ्या. पुन्हा शिक्षक भरती कधी होईल काय होईल काही सांगता येत नाही आहे. एकदम इतकं तळमळीने सांगतोय, ओरडू सांगतोय की बाबा घ्या, फायदा घ्या, बाकी तुमची मर्जी आहे. आणि हां, आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट, आता मी तुम्हाला ह्या नोट्स सेंड केल्या. नोट्स सेंड केल्यानंतर ती फाईल सेव्ह करणं, सगळं व्यवस्थित करणं, व्यवस्थित जपून ठेवणं, व्हॉट्सअप चॅट डिलीट न करणं हे तुमची जिम्मेदारी आहे. तुम्ही व्हॉट्सअप डाटा क्लिअर केला, डिलीट मारलात आणि त्या नोट्स डिलीट झाल्या तर ती जिम्मेदारी माझी नसते, तो तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम असतो. इतक्या मेहनतीने नोट्स काढलेले आहेत, ते तुम्ही पैसे देऊन घेतलेले आहात, मग त्या व्यवस्थित ठेवा, व्यवस्थित वाचा, डिलीट मारू नका. मी एका वेळेस एकालाच देणार आहे, पुन्हा मागितल्यानंतर देणार नाही. त्यासाठी मग तुम्हाला घ्यायचं असेल तर डबल चार्ज करून घ्यावा लागेल. आणि जर तुमच्याकडून व्हॉट्सअपमधून डिलीट झाले किंवा तुम्ही डिलीट केलात किंवा डाटा एकदम डिलीट करून टाकला, मोबाईल फॉर्मॅट मारलात, ती तुमची वैयक्तिक चुकी आहे, त्याच्यामध्ये मी जिम्मेदार नसतो. आणि परत तसं मागू नका, सर माझ्याकडून चुकून डिलीट झाले, हे झाले. काळजी घ्या हो, खूप महत्त्वाचं आहे. भेटत नाहीये ते देतोय तुम्ही. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपात नोट्स दिल्या तर आम्ही 4-4 मैत्रिणी एकत्र येतो, 100-100 रुपये गोळा करतो, त्या नोट्स घेतो. मग माझ्या मोबाईलमध्ये आले की मी माझ्या मैत्रिणीला शेअर करतो, मी माझ्या मित्राला शेअर करतो. तसले कामं बिलकुल करू नका. नोट्स मी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही कसे पैसे गोळा केलात ते मला माहिती नाही. मी नोट्स तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही दुसऱ्याला शेअर करू नका. शेअर केलात तर फाईल करप्ट होऊ शकते, कारण ह्याला पासवर्ड प्रोटेक्शन दिलेलं आहे, डबल पासवर्ड प्रोटेक्शन आहे. एकदा मी माझ्याकडून दुसऱ्याला शेअर करू शकतो, तुम्ही दुसऱ्याला शेअर केलात तर करप्ट होऊ शकते, मी आत्ता सांगतोय. आणि जर फाईल नंतर करप्ट झाली तर ह्याची जिम्मेदारी माझी नाही आहे, म्हणून सांगतोय शेअर तर बिलकुल करू नका. शेअर केल्यानं तुम्ही तुमचं नुकसान करून घेणार आहात, कारण प्रोटेक्शन दिलेलं आहे. शेअर केल्यानंतर फाईल करप्ट होऊ शकते. म्हणून असा विचार करू नका की आम्ही 4-4 जण 10-15 जण एकत्र येतो, पैसे 10-10, 20-20 रुपये गोळा करतो, नोट्स घेतो, माझ्या व्हॉट्सअपवर येणार नोट्स, मग मी सगळ्यांना शेअर करतो. तसं केलं तर तुमचं नुकसान आहे. त्या 4-4 सुद्धा मिळणार नाहीत, तुम्हाला सुद्धा मिळणार नाहीत, कारण ती फाईल करप्ट होऊन डिलीट होऊ शकते, डाटा एरर येऊ शकतो. ती जिम्मेदारी तुमची राहील. बाकी तुमची मर्जी. मला जेवढं सांगायचं होतं, जेवढं काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या होत्या, जेवढ्या काही सूचना द्यायच्या होत्या नोट शेअर करण्याबाबत, ते तुमचं तुम्ही ठरवा. शेअर तर बिलकुल करू नका. ह्याची व्हॅल्यू किती आहे, याच्यासाठी मी किती वेळ घातलेला आहे ते माझं मला माहिती आहे, म्हणून थोडीशी ह्याची काळजी घ्या आणि कुठल्याही ग्रुपवर शेअर करू नका. हा व्हिडिओ शेअर करा वाटलंच तर बस. तुम्हाला जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बस.